पुढची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 4ही धरणांच्या साठ्यामध्ये तब्बल 26% वाढ झाली आहे। धरणसाठा 54%वरून आता 78.92%वर आलेला आहे। जिल्ह्यातील एकूण 23 पैकी 7 धरणं 100% भरली आहेत, ती ओव्हरफ्लो झाली आहेत। 9 धरणांमध्ये 70%पेक्षा अधिक पाणीसाठा आहे। रत्नागिरी जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला। जिल्ह्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही आहे। खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहतीये। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 37.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जून महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 53% पावसाची नोंद झाली आहे।